मित्रांनो, मुंबई गोवा महामार्गाच्या प्रवासात आपला लांजा तालुका हे मध्यवर्ती ठिकाण. मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू असलं तरी देखील इथली वर्दळ काही कमी होत नाही. इथे येणाऱ्या माणसांना लांजा हा स्पॉट थांबायला अतिशय आवडतो आणि लांजात वस्ती कुठे करावी हा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा अनेक लॉजेसचे ऑप्शन आपल्यासमोर उपलब्ध असतात. परंतु ह्यातील उत्तम लॉज कुठला हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. सिंगल बेड आहे, टॅच बाथरूम आहे सर्वांना. हा आपला 300 रुपये. ही सिंगल बेडची रूम आहे आणि त्याचं रेंट आहे 24 तासासाठी 300 रुपये. बरोबर. इथे वॉश बेसिन सुद्धा आहे, फॅन आहे. ही नॉन एसी रूम आहे आणि व्हेंटिलेशन साठी विंडो पण दिलेली आहे. इथे प्लग दिसत आहेत आपल्याला, चार्जिंग पॉइंट्स. त्याचप्रमाणे इथे फॅन आणि इतर लाईट्सचे बोर्ड दिसतोय. अशी एका माणसासाठी अशी सुटेबल रूम आहे. ही एका माणसासाठी सुटेबल रूम आहे. ही आपली डबल बेड आहे. ओके. 700 रुपये. याला पण अटॅच बाथरूम आहे. ओके. तर ही डबल बेडची रूम आहे आणि याचं 600 रुपये भाडं आहे 24 तासासाठी. अशीच आपली एसी रूम पण. ओके. फक्त आपल्या कस्टमरने चावी घेऊन देण्यामध्ये आपल्याला. अच्छा. या साईडला एसीची रूम आहे, परंतु आता गेस्ट असल्यामुळे आपण ती रूम ओपन करू शकत नाही. एसी रूमचं 24 तासासाठीचं रेंट आहे 1000 रुपये आणि सेम ह्याच प्रकारची ती रूम आहे, परंतु आता गेस्ट असल्यामुळे आपण ती ओपन करू शकत नाही आहोत. इकडे टॉयलेट वगैरे अटॅच आहे. या रूमला सुद्धा वॉश बेसिन आहे आणि त्या सिंगल माणसासाठी जी रूम आहे त्याच्यापेक्षा याचा एरिया थोडा मोठा आहे डबल बेड असल्यामुळे. आणि इथे पॉवर प्लग आहे, अजून एक इथे पॉवर प्लग आहेत. ही तिसरी रूम आहे. ही आपली ट्रिपल बेड आहे. ओके. इथे 900 रुपये. इथे 3 बेड दिलेले आहेत, जेणेकरून समजा 3 माणसांची फॅमिली असेल, नवरा बायको आणि त्यांचं मूल असलं तर इथे एक फॅमिली आरामात राहू शकते. समोर हायवेचा व्ह्यू आहे, टॉयलेट बाथरूम आहेच. तर ह्या रूम्स होत्या सरगम लॉजच्या. मित्रांनो, आपण आलो आहोत आता लांजातील शहनाई लॉज, लॉन आणि हॉल येथे. एंट्रन्स आहे आणि पार्किंगसाठी एक भव्य जागा या ठिकाणी उपलब्ध आहे. आता आपण शहनाई हॉलच्या रूम मध्ये प्रवेश करतोय. शहनाई लॉजिंगला सर्व रूम्स एसीच आहेत आणि इथे टीव्ही देखील दिलेला आहे. प्रत्येक खोलीत टीव्ही आहे की कसं काय? सगळ्या रूम मध्ये टीव्ही आहे. अच्छा. प्रत्येक खोलीत टीव्ही आहे आणि प्रत्येक रूम मध्ये एसी देखील आहे. फक्त एसी तुम्हाला नको असेल तर नॉन एसी करण्यासाठी ते स्विच ऑफ करून ठेवतात. पण रूम्स तुम्ही बघू शकता कशा प्रकारचे इथे आहेत. ड्रेसिंग टेबल सुद्धा आपल्याला दिसेल. इथे आरसा देखील आहे. इथे कबर्ड सुद्धा दिलेला आहे आणि आय थिंक ही खूप छान सोय केलेली आहे. मोठी खोली आहे. इथे वॉश बेसिन आहे. इकडे टॉयलेट आहे, वेस्टर्न स्टाईल कमोड आहे आणि त्याचप्रमाणे इथे शॉवर देखील आहे. बाथरूम्स देखील प्रशस्त आहे. शहनाई लॉजची आपल्याला खासियत म्हणून म्हणायची झाली तर इथे डॉर्मेटरी रूम्स सुद्धा आहे. ग्रुप आला मोठा तर त्यांच्यासाठी इथे आणि एक स्पेशल सेवा ठेवलेली आहे, ती आपण बघूया. समोर स्वच्छतागृह दिसतंय. आपण हा माळा चढून आलेलो आहोत आणि इथे आता ही डॉर्मेटरी रूम शहनाई हॉलची कशी आहे आपण बघू शकतो. कदाचित लांजातील एकमेव डॉर्मेटरी रूमची ही सेवा असेल. अशा प्रकारची सेवा मी आतापर्यंत बघितली नव्हती लांजात, की 10 ते 15 लोकांचा ग्रुप जरी आला तरी इथे एकत्र राहून सगळ्यांची राहण्याची सोय या ठिकाणी केलेली आहे. रूमचे चार्जेस किती आहेत दादा? पर व्यक्ती आम्ही 500 रुपये घेतो. पर हेड 500 रुपये आहे. आणि खाली आता आपण जी रूम बघितली लॉजिंगची त्याचं भाडं कसं आहे? नॉन एसी 1500 आहे. नॉन एसी 1500 एसीचे 2500 आणि एसीचे 2500. ओके, ठीक आहे. इथे ग्रुप आला लोकांचा किंवा जर का ज्याला एकदम फार विशेष सोयी नको असतील आणि साधी रूम फक्त राहण्याच्या दृष्टीने हवी असेल तर ही एक उत्तम सोय या ठिकाणी केलेली आहे.
डॉर्मिटरी रूमला इथे गॅलरी देखील करण्यात आलेली आहे आणि गॅलरीच्या बाहेर आपण व्ह्यू बघू शकता. तर खेळती हवा या ठिकाणी आहे. आणि आपण आता पुढील लॉजकडे वळूया. मित्रांनो, आता आपण आलो आहोत प्रसन्न लॉज लांजा येथे आणि ही आहे AC रूम. सर्व रूम्स याच टाईपच्या आहेत आणि याचं चेक इन चेकआउट तुमचं कसं आहे? सकाळी 10 दुसऱ्या दिवशी सकाळी 10. ओके. दिवसभरात कधीही जरी आला हां तरी चेकआउट टाइम आमचा सकाळी 10चा असतो. ओके, कंपल्सरी. बरोबर. आणि ह्याचं रेंट किती आहे? AC रूम 1200 रुपये, AC रूम 1200 रुपये. नॉन AC 700 रुपये. ओके. आणि किती? 2 माणसांसाठी. 2 माणसांचं. आणि किती? 100% 100 रुपये. अच्छा. आणि किती रूम आहेत तिथे टोटल? आपल्या इकडे हे 7 रूम आहेत. ओके. ACचे 7 रूम आहेत. AC चे 4 आहेत. अच्छा. आणि नॉन AC 4 आहेत. नॉन AC 4 आहेत आणि ACचे 4 आहेत. टोटल 8 रूम आहेत. 8 वरती एकूण टोटल रूम 14 आहे. अच्छा. 400 रुपयेवाले साधे रूम. अच्छा. वरती 400 रुपयाच्या रूम देखील आहेत साध्या. त्याच्यात काही एरिया लहान आहे? नाही, एरिया सेम, फक्त बेड्स मध्ये फरक असतो. ओके. बेड थोडे गादीच्या क्वालिटी किंवा दोन बेड. ओके. हे फुल साईज बेड आहे. फुल साईज किंग साईज बेड हे फुल साईज बेड आहे. आहे. ते सोफा साईज बेड. बरोबर. ही आहे सेकंड फ्लोअरची रूम आणि इथे 2 सेपरेट बेड दिसत आहेत. कबर्ड आहे, आरसा आहे, त्याचप्रमाणे इथे पॉवर प्लग आहे, टॉयलेट बाथरूम अटॅच प्रत्येक रूमला आहे. ओके. इंडियन वेस्टर्न. हो, वेस्टर्न पण टॉयलेट आहे आणि इंडियन टॉयलेट पण आहे. प्रत्येक रूमला बाथरूम आणि टॉयलेट अटॅच आहे. आणि ह्या रूमचं भाडं किती जातं? 400 रुपये. तर ह्या सेकंड फ्लोअरला असलेल्या सर्व रूम्सचं भाडं 400 रुपये आहे. मित्रांनो, प्रसन्न लॉजच्या सर्व रूम्स पाहून आपल्या झालेल्या आहेत. तर आता आपण इथून काही अंतरावरच असलेल्या साई लॉज येथे भेट देणार आहोत. तिथल्या रूम्स बघणार आहोत. चला जाऊया. साई लॉजमध्ये आत्ता आपण आलेलो आहोत आणि ही साई लॉजची नॉन AC रूम आहे. तुम्ही बघू शकता 2 सेपरेट बेड ठिकाणी या ठिकाणी दिलेले आहेत. त्याचबरोबर TV देखील आहे. TV चालू आहेत ना? ह्या रूमचं रेंट किती आहे? 700 रुपये. आणि तुमचं चेक इन चेकआउट काय आहे? 24 तासाचं. टायमिंग काय आहे? ओके. म्हणजे असं काही टायमिंग नाही, चेक इन चेकआउट असं काही टायमिंग नाही. ओके. तुम्ही बघू शकता अटॅच ह्याला टॉयलेट बाथरूम देखील आहे. इथे वॉश बेसिन आहे. इथे वेस्टर्न स्टाईलचं टॉयलेट आहे. आणि गरम पाण्याची सोय कशी आहे इथे? गिझर आहे, बॉयलर. ओके. नळाला येते गरम पाणी. 24 तास असतो की सकाळच्या वेळेत? ओके, ठीक. फॅन आहे आणि LED लाईट आहे कन्सिल्ड. मित्रांनो, ही आहे साई लॉजची AC रूम आणि इथे तुम्ही बघू शकता किंग साईज बेड दिलेला आहे. त्याचप्रमाणे एक सेपरेट बेड दिलेला आहे. म्हणजे 3 लोकांची सोय या ठिकाणी कम्फर्टेबली होऊ शकते. समोर आपल्याला AC दिसतोय. वरती इथे या बेडसाठी फॅन दिलेला आहे. त्या किंग साईज बेडसाठी देखील फॅन आहे. त्याचप्रमाणे LED TV देखील या ठिकाणी आहे. आणि ही एक प्रशस्त रूम आहे. वेस्टर्न स्टाईल टॉयलेट आहे, वॉश बेसिन आहे. बाथरूम देखील कम्पॅरेटिव्हली प्रशस्त आहे त्या रूम्सपेक्षा. आणि इकडे कबर्डसुद्धा दिलेला आहे. इकडे विंडो पण दिलेली आहे. ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही. ह्या रूमचं भाडं किती आहे? 1500. ACचं 1500 रुपये भाडं आहे 24 तासासाठी. मित्रांनो, आपण आलो आहोत लक्ष्मी लॉज लांजा येथे आणि इथे आपण रूम बघू शकतो. 2 सेपरेट बेड असलेली ही रूम आहे आणि समोर एक LCD TV आहे. मध्ये एक टेबल ठेवलेला आहे आणि त्यालाच अटॅच इकडे टॉयलेट आहे. इंडियन स्टाईलचं टॉयलेट आहे. गरम पाण्याची सोय कशी असते इथे? ओके. इथे वॉश बेसिन देखील आपल्याला बघायला मिळेल. कोपऱ्यात आरसा आहे. ह्या रूमचं रेंट किती आहे? 600 रुपये. ओके. आणि दुसरी आपण एक रूम बघूया. ही एक रूम आहे. याला टॉयलेट बाथरूम अटॅच नाही आहे पण 2 बेड आहेत. याचं रेंट 400 रुपये ना? याचं रेंट 400 रुपये आहे. फॅन आहे. हा लॉज पूर्णपणे नॉन AC आहे. कुठल्याच रूममध्ये AC आपल्याला मिळणार नाही.
परंतु ह्याची खासियत म्हणजे एस टी स्टँडपासून अगदी जवळ असा हा लॉज आहे आणि अतिशय बजेट फ्रेंडली आहे. ज्यांना शॉर्ट टाईम स्टे करायचा आहे त्यांच्यासाठी एक उत्तम सोय इथे केलेली आहे. ह्या रूममध्ये आपण बघू शकतो LED TV दिसतोय. त्याचप्रमाणे सिंगल बेडची ही रूम आहे आणि इथे टेबल दिलेला आहे आणि तशाच प्रकारची रचना आहे. इथे वॉश बेसिन आहे. इकडे सुद्धा इंडियन स्टाईल टॉयलेट आहे आणि ह्याचं किती आहे 500 रुपये. ह्या रूमचं भाडं आहे 500 रुपये 24 तासासाठी. आणि ह्यात झालं ना 3च रूम असे आहेत. टोटल किती रूम आहेत? टोटल 16 रूम आहेत. संतोष लॉज टोटल 16 रूम आहेत. ग्राउंड फ्लोअरला इथे रूम उपलब्ध आहेत आणि फर्स्ट फ्लोअरला देखील आहेत. लक्ष्मी लॉजवरून आपण आता आलो आहोत अमृत इन या लॉजमध्ये. बघूया हा लॉज कसा आहे. मित्रांनो, आता आपण आलो आहोत अमृत इन ह्या लॉजमध्ये. गुंडेसकल रोडला लांजात हा लॉज आहे स्टँडच्या जवळ. आणि आपण बघू शकतो की ही AC रूम आहे आणि डबल बेड किंग साईज बेड आहे आणि त्यालाच अटॅच इकडे वॉश बेसिन आणि वेस्टर्न स्टाईलचं टॉयलेट आहे. त्याचप्रमाणे इथे गरम पाण्याची सोय कशी आहे? सकाळी सोलरचं पाणी आहे 7 ते 9. ओके, 7 ते 9 सोलारचं गरम पाणी आहे. ही रूम AC असल्यामुळे इथे AC पण आपल्याला बघायला मिळेल. त्याचबरोबर फॅन सुद्धा आहे. टेबल आणि चेअर्स दिलेले आहेत 2 आणि चार्जिंग प्लग पॉइंट्स दिलेले आहेत. टेबल आहे, कबर्ड आहे आणि एक क्लिनलीनेस जो इथे दिसतोय तो खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. त्याचप्रमाणे सर्व प्रीमियम क्वालिटीच्या गोष्टी वापरून या ठिकाणी केलेलं आहे सगळं. आणि लांजासारख्या ठिकाणी अशा प्रकारचा कदाचित लॉज आपल्याला कुठे बघायला मिळणार नाही. या ठिकाणी आपण बघू शकतो ही नॉन AC रूम आहे. इथे सुद्धा त्याच पद्धतीने सगळं डिझाईन आपल्याला बघायला मिळेल. ह्याचे चार्जेस आता AC आणि नॉन ACचे कसे आहेत? नॉन AC 800 आणि AC 1500. ओके. आणि चेक इन चेकआउट टायमिंग तुमचं सकाळी कसं? 9 वाजता चेकआउट. बरं, तुम्ही कॉरिडॉर सुद्धा बघू शकता किती स्पेस आहे या ठिकाणी मोकळा फिरण्यासाठी. असं आपण कुठे एका लॉजला शक्यतो असलो की कोंडल्यासारखं आपल्याला वाटतं, तर इथे फिरायला भरपूर जागा आहे. आणि बाहेर विंडो सुद्धा आपण बघू शकतो. बाहेरचा रस्त्याचा व्ह्यू दिसेल या साईडनं. हो, मी विंडो ओपन केली तर व्हेंटिलेशनसाठी इथे खूप छान प्रकारे स्पेस आहे. आणि हा गोंडेसकल मार्ग आहे लांजाचा. इथे मित्रांनो पार्किंगसाठी सुद्धा एक प्रशस्त जागा आपल्याला दिसेल. मित्रांनो, आता आपण आलो आहोत योगी लॉजला. आणि योगी लॉज हा लांजातील एक सुप्रसिद्ध लॉज आहे. आणि ही AC रूम आहे. वरती फॅन आहे. त्याचप्रमाणे समोर LED TV दिसतोय आपल्याला. आणि इथे अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. हे अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. इथे वेस्टर्न टॉयलेट आहे आणि समोर वॉश बेसिन दिसतं. आणि गरम पाण्याची सोय कशी आहे? गरम पाणी सकाळी असतं. सकाळी सोलार की गिझर? सोलारचा आहे. ओके. इथे आरसा देखील दिलेला आहे आणि कबर्ड दिलेलं आहे सामान ठेवण्यासाठी. अशा इथे AC नॉन AC दोन्ही प्रकारच्या रूम आपल्याकडे आहेत. तर आता रेंट कसं आहे त्याचं? ACचं AC आहे आपलं 1680 GST 1680 आणि नॉन AC 800 रुपये. आणि चेक इन चेकआउट टायमिंग कसं आहे? 12 to 12. ओके. तर मित्रांनो, हे होते लांजातील लॉजेस. आपण सगळ्यांनी पाहिले. गुगल मॅप्सवर सर्च केलं तर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. त्यापैकी हे जेन्युइन पर्याय मी तुम्हाला दाखविले. बाकीचे जे तुम्हाला हे जे मॅप्सवर दिसत आहेत हे सगळे हॉटेलचे मार्क्स आहेत किंवा बंद पडलेल्या ठिकाणांचे मार्क्स आहेत. आत्ता जी मी ठिकाणं दाखवली ती चालू अवस्थेतली ठिकाणं आहेत, व्यवस्थित ठिकाणं आहेत. आणि त्यातलं आता तुम्हाला कुठलं बेस्ट वाटतं हे तुम्ही ठरवायचं आहे. मी तुम्हाला रूम्स दाखवल्या आहेत, त्यातल्या ज्या सोयीसुविधा आहेत त्या दाखवल्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला काही अजून शंका असतील तर तुम्ही तिथल्या मालकांना कॉन्टॅक्ट करू शकता. मी सर्व लॉजेसच्या मालकांचे किंवा तिथल्या संबंधित माणसांचे नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्याच्यावर तुम्ही फोन करू शकता, ॲडिशनल माहिती घेऊ शकता आणि त्यानंतरच तुम्ही लॉज तुमचा कुठला हवा हे ठरवू शकता. गुगल मॅप्सवर सर्व लॉजचे लोकेशन अवेलेबल आहेत. मी तीही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आणि त्याचप्रमाणे आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला
तर जरूर लाईक करा, आपली प्रतिक्रिया कळवा आणि हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून लांजात येताना किंवा लांजात वस्ती करायची वेळ आली तर कोणालाही यापुढे लॉज सिलेक्ट करताना प्रॉब्लेम येणार नाही. गुगलच्या रिव्ह्यूजवर डिपेंड न राहता प्रत्यक्ष तुम्ही आता आपला लॉज ठरवू शकता. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.